गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पार्ट सेकंडचा फर्स्ट टॉपिक सुरू करणार आहे. बघा, डिफरन्सिएशन नाव आहे टॉपिकचं. हे आपण 11th पण हा टॉपिक बघितलेला आहे. बघा, डिफरन्सिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह म्हणतोय आपण त्याला. आता डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन पण बघितली आपण. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक फंक्शन दिलेलं असतं. विथ रिस्पेक्ट टू काय दिलेलं असतं? एक्स दिलेलं असतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ते डिनोट कसं करतो आपण? एफ डॅश ऑफ एक्सनं डिनोट करते. समजा इथेच पुढे ॲट पॉईंट दिलेला असेल, ॲट एक्स इज इक्वल टू ए जर दिलेला असेल तर काय येणार? बघा, इज ही डेफिनेशन अशी आपण बघितलेली बघा 11thला. एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट, हा फॉर्म्युला आहे, एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच ॲज एच टेन्स टू 0. हा काय आहे? डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे. डिफरन्सिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स ना असेल आणि ॲट पॉईंट जर दिलेला असेल, ॲट पॉईंट म्हणजे एक्स व्हॅल्यू ए टाकायची. ॲट पॉईंट काय दिलेला असेल? एक्स इज इक्वल टू ए जर दिलेला असेल तर हा फॉर्म्युला एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू लिमिट एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एच ॲज एच टेन्स टू 0. यालाच आपण काय म्हणतोय? फर्स्ट प्रिन्सिपल असं पण म्हणतोय बघ. मग आता आपण अजून ते डिनोट कसं केलेलं? डी वाय बाय एफ डॅश ऑफ एक्स, किंवा अजून कसं डिनोट केलेलं आपण? ते डी वाय बाय डी एक्सनं डिनोट केलेलं. डी वाय बाय डी एक्सनं डिनोट केलेलं बघा डेरिव्हेटिव्ह. मग आता बऱ्याच ह्याचे आपण एक्झाम्पल फॉर्म्युले बघितलेले बघा 11thमध्ये. आता ते फक्त मी फॉर्म्युले जे आहेत ते रिवाइज करते. डेरिव्हेटिव्ज किंवा डिफरन्सिएशन म्हटलं जातं त्याला ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ज ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स जे आपण 11thमध्ये बघितलेलं आहे डेरिव्हेटिव्ह टॉपिकमध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे बघा. आता 2 कॉलम करा. इकडे जर मी फंक्शन घेतलं आणि इकडे काय येईल मग? डेरिव्हेटिव्ह त्या फंक्शन. फंक्शन काय असतं की एफ एक्स दिलेलं असतं, बरोबर आहे का? तेच आपण वाय इज इक्वल टू एफ एक्स असं घेत होतो. जरा बघा लक्षात येते का? वाय इज इक्वल टू एफ एक्स ना. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? विथ रिस्पेक्ट टू एक्सनं डिनोट कसं केलेलं आपण? डी वाय बाय डी एक्सनं. डी वाय बाय डी एक्स किंवा एफ डॅश ऑफ एक्स असं आपण ते डिनोट केलेलं. मग आता इथं पहिलं काय दिलेलं आहे? कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे के असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? कुठलंही कॉन्स्टंट फंक्शन जर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 0 येत असतं. नेक्स्ट डेरिव्हेटिव्हमधला फर्स्ट फॉर्म्युला बघा, एक्स रेस टू एनचा. एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला. एक्स रेस टू एन म्हणजे इथे एक्स असेल आणि एन ऐवजी इथं कुठला तरी नंबर दिलेला असेल आणि त्याचं जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर ते काय घेतो आपण? डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. बघा जरा हा फॉर्म्युला आठवतोय का? एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे असं फॉर एक्झाम्पल आपण समजा एक्स रेस टू 4 घेतलं तर याचं डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय लिहितो आपण? 4x. 4मधनं -1 केला तर किती येणार? 4x क्यूब येणार. हे काय मिळालं? त्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह मिळालं. तसा हा फॉर्म्युला आहे. नेक्स्ट थर्ड फॉर्म्युला जर बघितला तर आता हा 1/xचा ज्या फॉर्म्युला नाही आहे त्याच्यासाठी हाच फॉर्म्युला यूज करावा लागतो एक्स रेस टू एनचा. 1/xचं जर डेरिव्हेटिव्ह बघितलं आपण तर ते डायरेक्ट काय लिहिता येतं? -1/x² लिहिता येत. तसंच जर 1/x रेस टू एन घेतला आपण तर काय लिहिता येतं बघा? -n/x रेस टू n प्लस 1 लिहिता येत. या सेकंड फॉर्म्युल्यावरनच हे 2 फॉर्म्युले तयार केले आहेत बरं का. जे हा एक्स डिनॉमिनेटरला जो आहे, डिनॉमिनेटरचा एक्स आपण वरती घेऊन त्याचं डेरिव्हेटिव्ह जर फाइंड केलं तर आहे या फॉर्म्युल्यानं फाइंड होतं ते. आणि फायनल आन्सर हे मिळते. त्यामुळे डायरेक्ट असं टेबलला दिले की 1/x असेल तर डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं? -1/x². जशी एक्सची कुठलीही पॉवर जर असेल डिनॉमिनेटरमध्ये तर त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती ती पॉवर लिहायची आणि डिवायडेड बाय एक्स रेस टूला एक पॉवर वाढते. नेक्स्ट फॉर्म्युला जर बघितला तर √x. आता √xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 1/2 √x. आता यातले बऱ्यापैकी फॉर्म्युला आपण 11thमध्ये बघितलेले आहेत त्यामुळे मी फक्त फॉर्म्युले रिवाइज करते बघा. √xचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? 1/2 √x.
नेक्स्ट आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पहिलं फंक्शन कोणतं असतं? साइन एक्स. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? कॉस एक्स. नेक्स्ट दुसरं फंक्शन कोणतं? कॉस एक्स. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? मायनस साइन एक्स. साइन कॉस नंतर कोणतं फंक्शन येणार? टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? सेक स्क्वेअर एक्स. नेक्स्ट फंक्शन येईल साइन कॉस टॅन कॉट. कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. नंतर काय येणार आहे? सेक एक्स. सेकचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स. नंतर येणार आहे साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक एक्स. कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे झाले 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह. मग आता हे झाल्यानंतर आपल्याला अजून काय बघायचं आहे बघा? एक्सपोनेन्शियल फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असेल? ई रेज टू एक्स जर असेल, ॲज इट इज फंक्शन एक्झाम्पलमध्ये पण ई रेज टू एक्सच असतं, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिता येतं? ई रेज टू एक्सच लिहिता येतं. त्याऐवजी अजून काय असेल बघा? समजा ई ऐवजी ए रेज टू एक्स असेल. ए म्हणजे इथं कुठलाही कॉन्स्टंट नंबर असू शकतोय बरं का. ए रेज टू एक्स जर असेल तर ए रेज टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय लिहायचं? ए रेज टू एक्स ॲज इट इज आणि इंटू लॉग ए लिहायचं. ए रेज टू एक्स इंटू लॉग ए. आणि लास्ट राहिला कोणता बघा फॉर्म्युला? लॉग एक्सचा. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे काय लिहिता येतं? 1/x लिहिता येतं. हे आपण 11th हे सगळे फॉर्म्युले बघितलेले. पहिले हे बेसिक एक्स रेज टू एन वरचे फॉर्म्युले आहेत सगळे. कॉन्स्टंट फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 0च असतं आणि हे काय चारही एक्स रेज टू एनचा फॉर्म्युल्यावरनं तयार झालेले आहेत. हे 6 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आणि हे 3 एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथमिक फंक्शन जर असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह इथं आपल्याला दिलेलं आहे. आता हे सगळं आपण 11th बघितल्यात. बऱ्यापैकी यांचे एक्झाम्पल्स पण आपण बघितलेले आहेत. आता पुढं आपल्याला काय बघायचं आहे बघा? रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. पुढचा जो पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा? रूल्स ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे याचे काहीतरी रूल्स दिलेले. आता जे आपण भेटले ते फॉर्म्युले आहेतच. आता रूल म्हणजे काय? तर बेसिक आहेत ते पण ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, डिव्हिजन असेल तर आपण सॉरी ॲडिशनला आणि सबट्रॅक्शनला काय करतोय? आहे असं डेरिव्हेटिव्ह येते, पण डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्याच्यासाठी रूल आहेत बघा. काय सांगितलेलं आहे बघा? इफ यू अँड व्ही आर differentiable functions. U and V are differentiable functions of x such that U and V are differentiable functions of x. आता ही 2 फंक्शन आहेत बरं का वेगवेगळी. सच दॅट काय सांगितलंय बघा? पहिलं काय सांगितलंय? y इज इक्वल टू जर u प्लस v किंवा u मायनस v असेल म्हणजे 2 फंक्शनची ॲडिशन असेल किंवा 2 फंक्शनचं जर सबट्रॅक्शन असेल देन त्याचं डेरिव्हेटिव्ह काय मिळतं बघा? म्हणजे कसं घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घेताना? तर यूला सेपरेट डेरिव्हेटिव्ह द्यायचं, मध्ये प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस द्यायचं आणि व्हीला पण सेपरेट डेरिव्हेटिव्ह द्यायचं. du बाय dx आणि dv बाय dx. आता हे झालं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी. पण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनला काय असतं बघा? प्रॉडक्ट लॉ आणि क्वोशंट लॉ म्हणतो आपण त्याला. y इज इक्वल टू यू इंटू व्ही जर असेल तर काय केलेलं आपण? dy बाय dx इज इक्वल टू काय घेतो? डेरिव्हेटिव्ह. पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह द्यायचं प्लस दुसरं फंक्शन आहे असं आणि पहिल्या फंक्शनला डेरिव्हेटिव्ह द्यायचं. हा झाला प्रॉडक्ट लॉ. आणि तिसरा कोणता आहे? क्वोशंट लॉ. म्हणजे y इज इक्वल टू काय असेल? u अपॉन व्ही असेल. इथं व्ही हा नॉट इक्वल टू काय असेल? 0 असेल. देन याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल? dy बाय dx इज इक्वल टू याचं डेरिव्हेटिव्ह लिहिताना काय लिहायचं? पहिला इथे डिनॉमिनेटला व्ही स्क्वेअर नंतर व्ही ॲज इट इज du बाय dx लिहायचं मायनस u ॲज इट इज dv बाय dx. व्ही फंक्शन dy बाय y इज इक्वल टू u इंटू व्ही जर असेल, प्रॉडक्ट जर असेल तर काय करायचं? पहिलं फंक्शन आहे असं दुसऱ्याच डेरिव्हेटिव्ह. क्वोशंट असेल तर दुसरं फंक्शन आहे लिहून पहिल्याला डेरिव्हेटिव्ह नंतर मायनस साईन द्यायचं, पहिलं फंक्शन लिहून मग दुसऱ्याला डेरिव्हेटिव्ह. डिवायडेड बाय मात्र इथं काय आहे?
व्ही स्क्वेअर आहे, क्वोशंट लॉमध्ये तो विसरायचा नाही आहे हां. आता हे सगळं जर बघितलं आपण तर 11th मधला आहे. आता जे आपल्याला बघायचं आहे ते 12th मधला टॉपिक आता इथे सुरू होईल. आता याच्यामध्ये काय असणार आहे बघा, पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. पुढचा पॉइंट काय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. आता याच्यामध्ये काय असणार आहे, कंपोजिट फंक्शन म्हणजे कसलं, तर आता जे आपण फॉर्म्युले बघितले इथे जे आपण बघितलेले किंवा 11th मध्ये जे बघितल्यात ते सगळं काय होतं की साइन कॉस वगैरे 1/x वगैरे हे सिंगल फंक्शन होते सगळे, सिम्पल फंक्शन्स होते ॲज इट इज, म्हणजे एकच फंक्शन याच्यामध्ये होतं. मग आता कंपोजिट फंक्शन म्हणजे काय असणार आहे, समजा असं घेतलं मी साइन आणि इथे काय असणार आहे, एक्स असतो नेहमी, बरोबर आहे का, साइन एक्स घेतो आपण नेहमी, पण इथं आता साइन ऐवजी समजा लॉग एक्स असेल. फंक्शन म्हणजे फंक्शन असेल, म्हणजे साइन एक्स ऐवजी एक्सला पण दुसरं एक फंक्शन आहे ना, लॉगॅरिथमिक फंक्शन आलं तिथं. मग असं जेव्हा असेल फंक्शन ऑफ फंक्शन असेल किंवा असं असेल, आता ई रेस टू एक्स ऐवजी ई रेस टू टॅन एक्स घेतला, ई रेस टू एक्स हे एक फंक्शन एक्सपोनेन्शियल फंक्शन झालं आणि टॅन म्हणजे हे ट्रिग्नोमेट्री फंक्शन झालं. मग दोन फंक्शन एकत्र आली ना इथं, म्हणजे फंक्शन ऑफ फंक्शन झालं, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन झालं. लक्षात येते का? मग हे अशा टाईपचं जर फंक्शन असेल तर हे डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड होणार, त्याच्यासाठी आपल्याला एक थेरम सांगितलेला आहे. थेरम म्हणजे तो चेन रूल म्हटलेला आहे त्याला. मग तो थेरम काय आहे तो आपल्याला बघितला पाहिजे. मग या थेरमचं प्रूफ आपल्याला बोर्ड एक्झामला विचारलं जातं बघा. थेरम काय सांगितलंय बघा, तो त्या थेरमचा आपल्याला प्रूफ घ्यावं लागेल. 3 थेरम आहे त्या टॉपिकमध्ये, त्यातला हा पहिलाच थेरम आहे बघा. थेरम काय सांगितलंय बघा, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू, म्हणजे y इज इक्वल टू एफ एक्स ऐवजी एफ ऑफ यू घेतलेला आहे, इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u and u इज इक्वल टू gx. y इज इक्वल टू एफ ऑफ यू घेतले, पण u आणि हे एक दुसरंच फंक्शन आहे, ते काय आहे, u इज इक्वल टू gx आहे. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. बघा येते का लक्षात, y इज इक्वल टू एफ ऑफ यू होतं, हे कसलं फंक्शन आहे, म्हणजे जसं डेरिव्हेटिव्ह फाइंड होते असं ते फंक्शन आहे, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. पण यू सुद्धा हे डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय आहे, एक्स आहे, म्हणजे ते पण डेरिव्हेटिव्ह फाइंड होणारच आहे, पण एक्समध्ये आहे. सच दॅट काय सांगितलंय बघा पुढं, सच दॅट द कंपोजिट फंक्शन y इज इक्वल टू एफ ऑफ यू ऐवजी मी काय लिहिणार, यू म्हणजे काय आहे, जी एक्स आहे, म्हणजे एफ ऑफ यू ऐवजी इथे मी काय लिहिणार, जी एक्स लिहिणार. वाय इज इक्वल टू एफ ऑफ जी एक्स, हे पण काय असणार आहे, डिफरन्शिएबल असणार आहे. इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. देन तर याच्यावरनं पुढे आपल्याला काय सांगितलंय बघा, की आपण असं लिहू शकतो, देन dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. म्हणजे y फंक्शन डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू यू ना, आणि यू फंक्शन त्याला मल्टिप्लाय करून इथे सेपरेट डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं. याचं फाइंड करताना विथ रिस्पेक्ट टू यू घ्यायचं, यूचं फाइंड करताना विथ रिस्पेक्ट टू एक्सनं घ्यायचं. हाच कोणता रूल आहे बघा, याला चेन रूल असं म्हटलं जातं. मग आता याचं प्रूफ आपल्याला घ्यायचं आहे बघा. प्रूफमध्ये काय सांगितले, प्रूफमध्ये सांगितलेलं आहे, दोन फंक्शन्स असतील कुठली जे दिल्यात आपल्याला, ती y इज इक्वल टू काय दिल्यात फंक्शन, गिव्हन दॅट दोन फंक्शन कोणती दिल्यात, y इज इक्वल टू एफ ऑफ यू अँड u इज इक्वल टू काय दिलेलं आहे, जी ऑफ एक्स. ही दोन फंक्शन दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या दोन्हीमध्ये आपल्याला स्मॉल इन्क्रीमेंट घ्यायचे, म्हणजे थोडासा चेंज घ्यायचा आहे आपल्याला. आता तो स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे काय येणार बघा, देअर बी अ, ह्याच्यामध्ये इन्क्रीमेंट घेणार आहे आपण, देअर बी अ स्मॉल इन्क्रीमेंट ह्याच्यामध्ये आपण इन्क्रीमेंट काय घेणार बघा, इन
स्मॉल इन्क्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ एक्स. आता ती व्हॅल्यू ऑफ एक्स से ती एक्सची आपण काय घेणार आहे, डेल एक्सने घेणार आहे. डी ऐवजी मी डेल लिहिला, म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट जेव्हा असेल तेव्हा डी ऐवजी डेल असं लिहिलं जातं, डेल एक्स असं लिहिलं जातं. मग जसं एक्स मध्ये मी स्मॉल इन्क्रीमेंट घेतली तसंच मी काय करणार, यू मध्ये पण घेणार, म्हणजे डेल यू आलं आणि वाय मध्ये पण घेणार, म्हणजे डेल वाय. म्हणजे डी वाय, डी यू आणि डी एक्स या तिन्हीमध्ये एक्स, वाय आणि यू मध्ये मी स्मॉल इन्क्रीमेंट घेणार. डी वाय आर करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट, आर दी करस्पॉन्डिंग, म्हणजे या पण स्मॉल इन्क्रीमेंट्स कशामधल्या झाल्या, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स. या इन्क्रीमेंट्स आपल्याला कशातल्या मिळतील, व इथं काय म्हटलं, यू आणि वाय म्हटलेलं आहे, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स इन यू अँड वाय रिस्पेक्टिव्ह. म्हणजे पहिली स्टेप मी काय लिहिली बघा, की दोन फंक्शन कोणती दिल्यात, वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू आणि यू इज इक्वल टू सी ऑफ एक्स. तर या प्रत्येकामध्ये आपण काय केलं, स्मॉल इन्क्रीमेंट घेतली. एक्स मध्ये घेतली ती डेल एक्स, यू मध्ये घेतली ती डेल यू आणि वाय मध्ये घेतली ती काय झाली, डेल वाय झाली. मग आता या इन्क्रीमेंट घेतल्यावर काय होत असतं बघा, म्हणजेच काय येणार आहे, ॲज जर डेल एक्स, डेल यू आणि डेल वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट, कशामधल्या आहेत त्या, एक्स, यू अँड वाय रिस्पेक्टिव्हली, सच दॅट. तर याच्यावरून आपण काय म्हणू शकतो बघा, की डेल एक्स इज नॉट इक्वल टू 0, डेल यू इज नॉट इक्वल टू 0 अँड काय येणार, डेल वाय इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0 असणार आहे. ही स्मॉल इन्क्रीमेंट आहे, त्यामुळे ती नॉट इक्वल टू 0 असणं पॉसिबल आहे का, नाही. थोडासा जरी चेंज असला तरी तो इक्वल टू 0 नाही आहे, त्यामुळे आपण हे काय लिहिलं, डेल एक्स इज नॉट इक्वल टू 0, डेल यू आणि डेल वाय इज नॉट इक्वल टू 0 लिहिले. पुढे आता मी काय करणार, ही जी स्मॉल इन्क्रीमेंट घेतलाय, जे प्रूफ आपल्याला काय करायचं आहे, की डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, डी वाय बाय डी यू आणि डी यू बाय डी एक्स. मग आता मी पुढे काय करणार, हे जे प्रूफ करायचं आहे ते मी या स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये कन्सिडर करून लिहिणार. म्हणजे मी कसं लिहिणार बघा, आता हे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आहे, त्याच्याऐवजी मी असं लिहिणार, डेल वाय बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल वाय बाय डेल यू इंटू डेल यू बाय डेल एक्स. जे आपल्याला प्रूफ करायचं आहे डी मध्ये तेच मी फक्त काय केलं, डेल मध्ये लिहिलेलं आहे. पुढे आता मी काय करणार, बोथ साईडला लिमिट घेणार, टेकिंग लिमिट ॲज डेल एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. लिमिट घेणार मी दोन्ही साईडला, डेल एक्स टेन्स टू 0 ना दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं. म्हणजे लिमिट काय येणार बघा, बोथ साईडचं लिमिट दोन फंक्शनला घ्यायचं, काय येणार, लिमिट डेल वाय बाय डेल एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू, आता इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, दोन्हीला सेपरेट द्यायचं, लिमिट डेल एक्स टेन्स टू 0 पहिला काय आहे, डेल वाय बाय डेल यू इंटू लिमिट डेल यू बाय डेल एक्स टेन्स टू 0 घ्यायचं. आता इथे जर बघितलं आपण, डिनॉमिनेटरला डेल एक्स आहे, इथं पण लिमिट काय आहे, डेल एक्स टेन्स टू 0. इथं मात्र डिनॉमिनेटरला डेल यू आहे, पण लिमिट काय आहे, डेल एक्स टेन्स टू 0 आहे. इथं जर बघितलं आपण, डिनॉमिनेटरला डेल एक्स आहे आणि इथं डेल एक्स टेन्स टू 0 आहे, फक्त इथं काय झालं, चेंज झालं. इथं डेल एक्स टेन्स टू 0 लिमिट आहे आणि इथं काय झालं, डेल यू फंक्शन आहे, एक्सची टर्म इथं आहे का, नाही आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे लिमिट मला इथं चेंज करून घ्यावं लागेल. मी लिमिट काय करणार, ॲज डेल एक्स टेन्स टू 0 असेल तर आपण डेल यू टेन्स टू 0 पण तिथं घेऊ शकते. त्यामुळे मी काय लिहिणार आता, लिमिट डेल वाय बाय डेल एक्स ॲज डेल एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू, इथे लिहिताना आता मी लिमिट डेल वाय बाय डेल यू, इथे लिहिणार मी डेल यू टेन्स टू 0, म्हणजे हे दोन्ही इक्वलच आहेत ना, डेल एक्स ऐवजी डेल यू लिहिला तरी सुद्धा चालतं, कारण व्हॅल्यू तेवढीच आहे. इथे काय येणार, लिमिट डेल यू बाय डेल एक्स ॲज डेल एक्स टेन्स टू 0. हे घेतलं मी, याला इक्वेशन 1 म्हणायचं. मग आता पुढं सेपरेट प्रत्येकाला लिमिट दिलं, पुढं आपल्याला हे फक्त आता सॉल्व्ह करायचं. म्हणजे नेमकं काय येणार बघा, आपल्याला सुरुवातीलाच काय सांगितलंय, की सिन्स वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन,
वाय हे काय आहे, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हटलेलं. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू असेल अँड यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय असेल, एक्स असेल. डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल. वाय हे फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हणजे ही टर्म झाली, आणि यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हणजे ही टर्म झाली. यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असं जर असेल तर आपण लिमिट डेल वाय बाय डेल यू ॲज डेल यू टेन्स टू 0 इज इक्वल टू, याची व्हॅल्यू काय लिहू शकते मी, डी वाय बाय डी यू अशी मला लिहिता येईल. आणि दुसरं काय आहे, लिमिट डेल यू बाय डेल एक्स ॲज डेल एक्स टेन्स टू 0 असेल तर याची व्हॅल्यू मी काय लिहू शकते, डी यू बाय डी एक्स लिहू शकते. हां, हे झालं इक्वेशन नंबर 2 म्हणायचं याला. पुढं आता काय म्हणणार मी, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 काय लिहू शकते आपण, या दोन व्हॅल्यू मी इथे इक्वेशन 2 मधल्या ज्या आहेत त्या 1 मध्ये ॲड करणार. लेफ्ट साइड ॲज इट इज, लिमिट डेल वाय बाय डेल एक्स ॲज डेल एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. हे मिळालं इक्वेशन 3. मग ह्याच्यावरनं काय झालं, आर एच एस काय झाली बघा, आर एच एस ऑफ इक्वेशन 3 काय झाली, एक्झिस्ट झालेली आहे. therefore आर एच एस ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट. आता जर इक्वेशन 3 ची आर एच एस एक्झिस्ट होत असेल तर आपण काय म्हणू शकतो त्याच्यावरनं, therefore एल एच एस अल्सो एक्झिस्ट. आर एच एस जर एक्झिस्ट होत असेल तर आपण एल एच एस अल्सो एक्झिस्ट म्हणू शकतोय. म्हणजेच काय मिळणार, एल एच एस एक्झिस्ट होऊन लिमिट एल एच एसला काय आहे ते घ्यायचं, डेल वाय बाय डेल एक्स ॲज डेल एक्स टेन्स टू 0 याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, डी वाय बाय डी एक्स मिळेल. हां, ही व्हॅल्यू आता आपण कुठे ॲड करणार, इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 बिकम्स, इक्वेशन 3 मध्ये मी ही व्हॅल्यू ॲड करणार. लेफ्ट साईडची काय येणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. येथे लक्षात, कंपोजिट फंक्शनचं फॉर्म्युला हा मिळाला. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथं फक्त सेपरेट करून काय घेतलं, यू इथे घेतलेलं आहे, डी वाय बाय डी यू आणि डी यू बाय डी एक्स. यालाच काय म्हटलंय, यालाच म्हटलं जातं चेन रूल. दॅट इज चेन रूल म्हटलं जातं याला. ते चेन रूल नंतर लक्षात येईल तुमच्या की इथे चेन म्हणजे फंक्शनची चेन तयार होत असते म्हणून त्याला चेन रूल असं म्हटलं जातं. फंक्शन्स तिथं भरपूर मिळाले की त्याला चेन रूल असं म्हटलेलं आहे. मी प्रूफ थोडक्यात अजून एकदा रिवाईज करतोय बघा. पहिला काय घेतलेला आपण, वाय इज इक्वल टू एफ ऑफ यू दिला आणि यू इज इक्वल टू जी ऑफ एक्स दिलेला होता. त्याच्यामध्ये आपण स्मॉल इन्क्रीमेंट घेतला, डेल एक्स, डेल यू आणि डेल वाय. कशामध्ये घेतल्या त्या, डेल एक्स म्हणजे एक्सची इन्क्रीमेंट झाली, डेल यू म्हणजे यूची आणि डेल वाय म्हणजे वायची इन्क्रीमेंट झाली. हां, आता ही स्मॉल इन्क्रीमेंट आहे त्यामुळे त्या काय असणार आहेत, नॉट इक्वल टू 0 असणार आहेत. मग या इन्क्रीमेंटवरूनच मी काय करणार, आता जे प्रूफ करायचं आहे आपल्याला ते मी स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये लिहिलं. डी होतं त्याऐवजी डेलमध्ये लिहिलेलं आहे सगळं. हे स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये मी लिहिलं. मग याला मी काय केलं, टेकिंग लिमिट ऑन बोथ साईड, म्हणजे दोन्ही साईडला मी लिमिट घेतलं. काय घेतलं ते, डेल एक्स टेन्स टू 0 हे लिमिट घेतलं. मग डेल एक्स टेन्स टू 0 मी लिमिट सगळ्याला ॲड केल्यानंतर काय झालं बघा, इथे डिनॉमिनेटला डेल एक्स आहे तेव्हा इथं एक्स झालं, इथं पण तेच आहे, पण इथं काय झालं, डेल यू आहे पण इथं लिमिट मात्र काय झालं, डेल एक्स टेन्स टू 0 झालं. त्यामुळे हा डेल एक्स टेन्स टू 0 चेंज करून मी तिथं काय लिहिणार, डेल यू टेन्स टू 0 लिहिला. ते मी इथं लिहिलं बघा, डेल यू टेन्स टू 0. हे झालं इक्वेशन 1. पण आपल्याला सुरुवातीला काय सांगितलंय की वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, आणि तेच आपल्याला इक्वेशन 1 ची राईट साईड दिसते. वाय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, यू इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. त्यामुळे आपण काय म्हणणार, त्यांची व्हॅल्यू काय मिळाली, डेल वाय बाय डेल यूची व्हॅल्यू काय मिळेल, डी वाय बाय डी यू मिळेल, आणि इथं काय मिळेल, डी यू बाय डी एक्स. मग या ज्या दोन व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशन 1च्या आहेत राईट साईडच्या, त्या इक्वेशन 1 मध्ये आपण ॲड केल्या. मग इक्वेशन 1ची राईट साईड काय झाली बघा, एक्झिस्ट झाली. म्हणजे इक्वेशन 3 मध्ये ते लिहिलं ना आपण इथं. आता मग ती राईट साईड जर एक्झिस्ट होत असेल तर त्या इक्वेशनची एल एच एस म्हणजे लेफ्ट साईड पण काय होणार आहे, एक्झिस्ट होणार आहे. मग डेल ऐवजी ती काय मिळेल, डी वाय बाय डी एक्स मिळेल. ती व्हॅल्यू मी इक्वेशन 3 मध्ये ॲड केली. म्हणजेच आपल्याला जे प्रूफ करायचं होतं
dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स, तेच आपल्याला मिळेल. मग यालाच काय म्हटलेलं आहे, चेन रूल असं म्हटलेलं आहे. कंपोजिट फंक्शनचा हा थिअरम आहे किंवा कशाचा, चेन रूल असं त्याला म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर आलेला पार्ट नेक्स्ट लेक्चरला बघूया.